सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये जय घोष करायचे. आवाज बिलकुल येत नाहीये तुमचा कोणाचा. श्री दत्तात्रेय अनंत ब्रह्मांडमय सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या परस्परिशाने पुनीत झालेली ही वांबोरी नगरी. या वांबोरी नगरीमध्ये भव्य आणि दिव्य अशी ही आपली महानुभाव आश्रम शिक्षण संस्था. या संस्थेमध्ये आयोजित हा अनुसरण विधी तथा संन्यास दीक्षा विधी सोहळा. या सोहळ्याला उपस्थित परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महदाचार्य गुरुवर्य मामाजी तसेच सर्वच आजच्या या दीक्षाविधी सोहळ्यानिमित्त आलेले संत महंत तपस्विनी माता भगिनी बालगोपाल आणि सर्व वासनिक मंडळी. आज दिनांक 17/7/2026 आज धर्मकुमार शैलेश मनोहरराव पुरेकर हे अनन्य भावे आणि ब्रह्मविद्या तत्वज्ञानाला अनुसरून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाला अनुसरून आपल्या स्वइच्छेने ईश्वर धर्मामध्ये पदार्पण करणार आहेत, अर्थात संन्यास घेणार आहेत. आणि त्याच निमित्ताने आयोजित ही धर्मसभा. या धर्मसभेला कुठलंही कार्य असो, मंदिराला कळसाशिवाय शोभा नाही, गाडीला चालकाशिवाय शोभा नाही. तसे एखादी धर्मसभा व ती कुठलीही असो, सभा असो की धर्मसभा असो, त्या सभेला एखाद्या सशक्त अशा अध्यक्षाची गरज असते. म्हणून मी या धर्मसभेचा अध्यक्षस्थान भूषवण्याकरता विनंती करतो परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महदाचार्य सर्व उपमा अलंकृत गुरुवर्य मामाजी. मी गुरुवर्यांना विनंती करतो गुरुवर्यांनी या सभेचं अध्यक्षस्थान भूषवावं. तसेच या सोहळ्यामध्ये उपस्थित दीक्षाविधी करता आलेले सर्व संत महंत सर्वांचा नामोल्लेख करून मी स्वागत समारंभाकडे वळतो. आदरणीय श्रद्धेय या सोहळ्याचे अध्यक्ष गुरुवर्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो पूजनीय श्री जितेंद्र मुनी दादाजी जांभोरेकर, तसेच पूजनीय श्री लाल मुनी दादाजी, तसेच सन्माननीय सद्भक्त मनोहररावजी पुरेकर, श्री सुभाषरावजी पुरेकर, तसेच अनिल पुरेकर, श्री योगेश पुरेकर. सर्वांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे आणि गुरुवर्यांचं स्वागत करायचं आहे. विशेष म्हणजे आपण प्रत्येक वेळी अनुभव घेत असतो, आपण पुष्पगुच्छाने पुष्पहाराने स्वागत करत असतो. परंतु आजचा हा स्वागत समारंभ काही आगळा वेगळा आहे. या गुरुवर्यांचा हा
यांची प्रतिमा गुरुवर्यांना भेट देण्यात येणार आहे. तपस्विनी सुंदराबाई लासूरकर यांची प्रतिमा आज आपण या स्वागतामध्ये गुरुवर्यांना भेट देणार आहोत. या गुरुमाऊलीने आम्हा सर्वांना मार्गदर्शक प्रेरणा देणारे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिल्पकार अनेकांच्या जीवनाचे मार्गदर्शक असे गुरुवर्य ज्या माऊलीमुळे या परमात्म्याला लाभले, तुम्हा सर्वांना लाभले, त्या माऊलीची प्रतिमा आज आपल्याला बघण्यास मिळणार आहे. तेही या विशेषाबरोबर या स्वागत समारंभामध्ये भेट देणार आहोत. त्याचाही गुरुवर्यांनी स्वीकार करावा आणि आम्हा आयोजकाला देणाऱ्या सर्व मंडळींना कृत्य करावे अशी मी गुरुवर्यांना विनंती करतो. सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. त्यांनी विशेष दिला, ज्यांनी प्रतिमेची संकल्पना ज्यांनी मांडली, त्या सर्वांसाठी आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या. शाळेसाठी टाळ्या वाजवायच्या. श्री दत्तात्रेय. अरे त्यांनी एवढा मोठा विषय दिला आहे, आपण छोटा विषय देत नाही ना, देवाचा देशवर काहीतरी करा. श्री दत्तात्रेय. तुम्हाला थोडासा वेळ आहे, एक छोटासा गोष्ट सांगतो. आळस कशाला म्हणतात? एका विद्यार्थ्याने एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला विचारलं, आळस कशाला म्हणतात? त्याची व्याख्या करून सांगतो. आळस म्हणजे काय? तो विद्यार्थी असा आपल्या शरीरात उभा आहे. श्री दत्तात्रेय. सर्वज्ञ. मला दिसत नाही, आम्हाला थोडस पाहू करते. या तपस्वी सुंदराबाई शेवडीकर गुरुवर्य मामाजी यांच्या पुराई आहे लासूरकर. सुंदराबाई लासूरकर यांची ही प्रतिमा आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. आपल्यापासून आपल्या सर्वांच्या आजी आहेत. सर्वांना दाखवा. आणि यानंतर आलेल्या सर्व संत महंतांचे स्वागत होणार आहे. त्याकरता मी विनंती करतो, आदरणीय संजय पूजनीय श्री मनोहर दादाजी दोनार यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. दिनेश भाऊ चौधरी, विनंती आहे आपण स्वागतासाठी समोर यायचं आहे. चला पटापट पुष्पहार आणि पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. चला कार्यशाळेच्या मंडळी लवकर स्वागत करायचं आहे आपल्याला. दिनेश भाऊ चौधरी तसेच मनोहर दादाजी दोनार यांचं स्वागत करायचं. त्यानंतर आदरणीय संजय पूजनीय श्री जितेंद्रजी दादाजी जांभोलेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. जयंत भाऊ मानकर तसेच विक्रम भाऊ सकाळे, विनंती आहे आपण समोर यायचे. लवकर स्वागत करा. चला पुढे या. त्यानंतर पूजनीय श्री लालमुनी दादाजी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. मनोहरराव बाल मासे, विनंती आहे आपण दादांचं स्वागत करायचं आहे. मनोहरराव बाल मासे. त्यानंतर पुरुष विभागात स्वागत सर्वांचं होणार आहे. लालमुनी दादाजी ते पाठीमागे, ते आजच्या दीक्षाचे उद्देश गुरु आहे. त्यांचं स्वागत करतील मनोहर भाऊ बाल मासे. आणि त्यानंतर तपस्विनी विभागामध्ये स्वागत होईल पूजनीय तपस्विनी निर्मलाबाई दामोदेकर यांचं स्वागत करतील पद्माबाई पुरेकर. द्या दादा इकडे पहिला पगार आल्या. चला लवकर द्या रुद्राला त्यांना सांगा. त्यानंतर पूजनीय तपस्विनी नंदाबाई दामोदेकर यांचं स्वागत करतील शालिनीबाई पुरेकर. त्यानंतर पूजनीय तपस्विनी
श्री सीमाताई केळकर यांचं स्वागत करतील सायली ताई पुरेकर, तसेच पूजनीय तपस्विनी मीनाताई कारंजेकर यांचं स्वागत करतील शुभांगीताई राऊत. मी ज्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे त्या सर्वांचं स्वागत आपण सर्वांनी करायचं आहे. तसेच या सोहळ्यासाठी आलेले आदरणीय श्रद्धेय अजयराव राजाजी वाकीकर, आदरणीय श्रद्धेय श्रेयस दादाजी जांभूळेकर, आदरणीय श्रद्धेय उद्धव दादाजी वाकीकर, आदरणीय श्रद्धेय सत्वराज दादा बेडकर आणि आलेल्या सर्व संत महंत सर्वांचं स्वागत. जे जे आयोजक मंडळी असतील, आश्रमस्थ विद्यार्थी असतील,